जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही खरी वेगळी बातमी आहे। सभागृहामध्ये मुद्दा मांडताना परिणय फुके आज गडबडले। व्याघ्र प्रकल्पाचं वायग्रा प्रकल्प असं ते म्हणाले। फुकेंकडून अशा प्रकारे आज गडबड झाली आणि आमदारांमध्ये मोठा हशा पेकला आणि ही चूक लक्षात येताच परिणय फुकेंना सुद्धा हसू आवरेनासं झालं। महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये एक मजेशीर असा प्रसंग घडला। आमदार परिणय फुके यांनी बोलताना व्याघ्र प्रकल्पाऐवजी चुकून वायग्रा प्रकल्प असं म्हटलं आणि त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला। वायग्रा प्रकल्प हा शब्द उच्चारताच सभागृहातल्या काही आमदार खुदुखुदू हसू लागले आणि हा क्षण विधिमंडळाच्या लाईव्ह कॅमेऱ्यात चित्रित झालाय। महोदय, नागपूर जिल्ह्यातील पेंच वायग्रा प्रकल्प माय 2026 मध्ये जानेवारी 2026 मध्ये 2 वाघांचा मृत्यू झाला असून अवघ्या 12 दिवसात राज्यात एकूण 4 वाघांचा मृत्युमुखी पडल्याची बाब समोर आलेली आहे। तसेच राष्ट्रीय वायग्रा संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार वायग्रा संवर्धन सन 2025 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 38 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। या सर्व घटनांमुळे राज्यातील वन्यजीवांचं औचित्य जागेवर आहे का चित्त? हे चुकीच्या जागेवर बसून इथे फालतू टाइमपास करत आहे। संरक्षण द्या मला। ठेवून औचित्य मांडा। अधिवास संवर्धन ग्रस्त व्यवस्था व अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। संवेदनशील भागात ग्रस्त वाढवणे, सीसीटीव्ही व निगराणी, विद्युत तारांचे संरक्षित कोटिंग, स्थानिक कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे, शिस्तीचं पालन करा। हे चुकीच्या मंत्री जागेवर जाऊन बसले आहेत।